वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित अस्थिर रुग्ण उपचार शिबिर आज तिसरा दिवस आहे। गेले 2 दिवस देवरुख व संगमेश्वरसाठी आम्ही हेच शिबिर आयोजित केलं होतं। देवरुख आणि संगमेश्वरमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला। म्हणजे आपल्याला याच्यातनं असंच लक्षात येतंय की आपल्याकडे आपल्या जिल्ह्यात अस्थिर रुग्ण हे खूप प्रमाणात आहेत, पण त्याच्यावरची उपचार पद्धती म्हणजे फिजिओथेरपी आपण घेतोय किंवा इतर उपचार पद्धती घेतोय, पण आपल्याकडे डॉक्टर्सची कमतरता प्रचंड आहे। आणि ऑस्टिओपॅथी हे एक वेगळी उपचार पद्धती आहे की जेणेकरून डायरेक्ट आपल्या ज्या शिरा आहेत त्याच्यावर उपचार केले जातात आणि आपलं रेग्युलर ब्लड सर्क्युलेशन शरीरातलं व्यवस्थित केलं जातं। गेल्या 2 दिवसात आम्हाला जे प्रतिसाद मिळाला आणि जे रुग्णांकडनं जी मतं आमच्याकडे आलेली आहेत, खरोखर बऱ्याच लोकांना ह्याचा फायदा झाला। म्हणजे काही लोक तर व्हीलचेअरवरून आली, काही छोटी मुलं आली होती की जे प्रीमॅच्युअर त्यांचा बर्थ होता आणि त्या रुग्णांवर सुद्धा डॉक्टरांनी उपचार केला आणि चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट आले। आज चिपळूणला आज आणि उद्या हेच शिबिर आम्ही घेत आहोत। गेल्या वर्षी आम्ही 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर रोजी हे शिबिर घेतलं होतं। जवळजवळ 800 रुग्ण ह्या शिबिरात समाविष्ट झाले होते आणि चांगला रिस्पॉन्स म्हणजे डोळ्यात त्यांच्या अश्रू होते आणि जे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं की जे रुग्णांना चालता येत नव्हतं ते व्यवस्थितपणे चालत घरी गेले। आणि हेच समाधान आम्हाला फक्त लोकांकडनं अपेक्षित आहे की ह्यामध्ये जे समाधान आहे हे याच्यापेक्षा व्यतिरिक्त कुठचं समाधान आपण कुठच्या कामात येत नाही, कारण हे एकदम खाली ज्यांच्या गरजा आहेत त्या गरजा आणि वाशिष्ठी डेअरी असे प्रयत्न सामाजिक बांधिलकीतून जे सहजतेने उपलब्ध होतील लोकांसाठी ते करण्याचा प्रयत्न करते। आणि मी सगळ्या शिबिरार्थींना आभार मानते की त्यांनी इथे येऊन आमच्यावर विश्वास दाखवला की सगळे शिबिर आपण अशा पद्धतीने अरेंज करत असतो, पण शिबिरार्थी समाविष्ट नाही झाले तर त्याला अर्थ राहत नाही। पण आतापर्यंतचे शिबिर जे आम्ही घेतली म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प असू दे किंवा अस्थिर रुग्ण शिबिर असू दे, या शिबिरांमधून आम्ही हे स्पष्ट प्रेझेंटेशन केलेलं आहे की चांगल्या पद्धतीने आपण एखादी उपक्रम हाती घेतला तर त्याचे रिझल्ट काय असतात हे आम्ही दाखवून दिलेले आहेत। म्हणजे ह्याच्यात आम्हाला जर मानसिक समाधान जे आहे तसंच रुग्णांनाही तेच समाधान आज चेहऱ्यावर दिसत आहे। चिपळूण नगरीच्या पश्चिम महाराष्ट्र कोकणात शाखा आहे, तर आपल्या भविष्यात असे शिबिर अन्य शाखांमध्ये घेण्याचा संकल्प आहे का? आहेच ना, कारण कालचे त्याच हेतूने आम्ही 2 शिबिर अरेंज केले होते की देवरुख चिपळूण तालुक्यात आपण शिबिर घेतलं होतं गेल्या वर्षी, पण चिपळूण तालुक्या व्यतिरिक्त बाहेर जाण्यासाठी आमचे जे प्रयत्न असतील, आता रत्नागिरीतही काही लोकांच्या मागण्या आहेत या शिबिरासाठी। पुढच्या वेळी आम्ही तो प्रयत्न नक्कीच करू की सगळे जिल्ह्यातले सगळे रुग्ण यात समाविष्ट होऊ शकतात किंवा विविध प्रकारचे उपक्रम सुद्धा याच्यातनं आणखीन आपण घेऊ शकतो। आता आज जे शिबिरामध्ये रुग्ण आहेत ते चिपळूणमधून आले की अन्य कुठून दूरवरून आले? हा, दूरवरून आलेत ना, गुहागर तालुक्यातनं आहेत, खेड तालुक्यातनं आहेत, मला वाटतं एक अजून मुंबईतनं पण 1-2 रुग्णांचे नॉमिनेशन इथे आहे। सकाळीच एक आले होते जैन म्हणून, ते सीए आहेत, राहुल जैन म्हणून, ते जोधपूरला जाणार होते ट्रीटमेंटसाठी, पण त्यांना कळलं की चिपळूणमध्ये असं शिबिर आयोजित केलंय, ते इथे आले आणि इथे आज सकाळी त्यांनी ट्रीटमेंट घेतली। त्यांनी पण असेच छान उद्गार दिले की ह्याचा फायदा आम्हाला खूप जाणवला। म्हणजे जोधपूरला जाण्याचं मी ठरवलं होतं, पण इथे असल्यामुळे इथे सहजतेने मला येता आलं आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला। काही रुग्ण आहेत त्यांना चालता येत नाही, वर पोहोचता येत, त्यांच्यासाठी आपण व्यवस्था काय केली? आम्ही इथे व्हीलचेअरची व्यवस्था आणि रुग्णांसाठी खास आम्ही फक्त रुग्णांसाठी राखीव लिफ्ट ठेवलेली आहे की त्यांनीच फक्त वरती त्या लिफ्टचा वापर करून यावा आणि व्हीलचेअरची अरेंजमेंट केली। आणि चिपळूण नागरिकचे आमचे जे सगळे स्टाफ आहे त्यांचं ह्याच्यात मोठं योगदान आहे, त्यांच्यामुळेच हे शक्य आहे, अदरवाईज हे शक्य नाहीये। म्हणून रुग्णांचा कसा प्रतिसाद आहे तुमच्याशी बोलताना, डॉक्टरांना भेटल्यानंतर? रुग्णांचा प्रतिसाद इतका आहे की मी आता बोलताना मला माझंच बोलताना येत नाहीये, मला इतकं काही वेळा असं असतं की आपण एखाद्या बघितलं एखाद्या वेदना की ते सहन होत नाहीत, तशी आता माझी भावना आहे, मला बोलायलाही जड होतंय।